तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली, तुम्ही कमवता कोणासाठी? 2 मिनिटं बसून घेतो मी, मला फक्त उत्तर द्या. हे एवढ्या लबाड्या करायच्या, टक्का काढ, याच्या लबाड्या कर, त्याच्या लबाड्या कर, तुम्ही कोणासाठी कमवू राहिले? पोरांसाठी. पोरांसाठी पोरांसाठी ना. बसलेल्या कोणत्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इच्छेत सांभाळायच्या लायकीचा आहे? त्या बापाने फक्त बोटवर करायचं. तुझा भव्य नागरी सत्कार इथं कर. बरं जाऊ दे, दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं देतो. 5 मिनिटं देतो. मोबाईल बंद करा. 5 मिनिटं देतो दुसऱ्या प्रश्नाला. महिला पुरुष, तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली, हिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? पाच मिनिटांना उत्तर द्या, मी बसून घेतो. 50 तर झालेत. 50 तर झालेत. शुगर अरे बोला ना. आहे बीपी आहे. एक झटका येऊन गेला. स्प्रिंग घालेल आहे. मुळ्याचा ठणका चालूच. मुतखडा वळवळ करतोय. झोपताना गोळ्यांचा डबाशी पालत व्हायची गुळी, उताना व्हायची, तोंड वास व्हायची गुळी, तोंड मीठ व्हायची गुळी. काही ना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, काही ना बाथरूमला जातानाच गोळी खावा लागते. इकडे खाल्लं तर जिकडे निघालं, इकडे खाणं मग तुम्ही हे भोगणार का? हो. आणि कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला नाही, काकड्यातला आहे. हरिपाठावर आपण थांबू आणि काकड्यात घुसू. मी 6 महिने झाले, जवळजवळ 6-7 महिने हरिपाटन काकडा सोडून दुसऱ्या अभंग कीर्तन करीत नाही. मला बंदच करून टाकले. आणि एवढं बीज असली, पुढं काला असलं तर गवळून घ्यावा लागती. नाही तर दिवसभर 3 करतो. 2 हरिपाठ आणि 1 काकडा. मी काही सिजनेबल बुवा नाही. मग सप्ताह बसला असं काय नाही. हे नट ना नट दिला झाला अंगाच. केस कमी आहेत अंगाची. एवढी गावं पाहिजे तुम्ही. माझ्या इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केली नाही. एका जन्मात, 5 जन्मात कोण लावणार नाही. मी 3 तास मोकळी काढतो. एक तर आपल्याला जमतच नाही. काही पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट तरी केवढं आहे. आता आज हरिपाठाचा आपल्याला विचार करायचा नाही. आज काकड्याचा अभंग आहे. आता काकड्याच्या अभंगाला सुरुवात. फक्त पटापटा बोलायचं. आता महिला म्हणतात देवाला 2 मुली आहेत. किती? तुम्ही आजारी आहे? नाही. देवाला किती मुली आहेत? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भुपाडी आहे. बरोबर घालू बरं का. पहिली मुलगी गेलं बाबा विरहिणी आणि दुसरी मुलगी भुपाडी. आता पुन्हा म्हणलं नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाचा नाही तर. तुम्ही नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? मजा आहे. काय मजा आहे? एनो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच होणार आहे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. ऐका, म्हणजे नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही. त्या पोरीचं नाव विरहिणी आहे आणि आज आपल्याला विरहिणी पाहिजे नाही. अभंग भोपाळीचा आहे. आता दुसरी मुलगी आहे महिला म्हणून. नवरा खास आणि सासू सासरे खराब. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. पण तुम्हाला माहितीये म्हातारं कधीतरी उदासणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आणि तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. का? उत्तर ऐका. हे गाव आहे,
हे गाव आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा सरपंच लोकनियुक्त मन आहे. आणि मन हे शरीराच्या ताब्यात आहे. आणि मन थोडं नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे थोडं. त्याला एक प्रेयशी आहे. प्रेयशी याच गावात आहे, गल्लीतल्या गल्लीतलं लफडं आहे. तो त्याच कॉलनीत राहतो, ती त्याच कॉलनीत राहते, एकाच गावात लफडं आहे. आणि त्याच्या प्रेयशीचं नाव इच्छा आहे. डोकं खाजो बरं का, इच्छा आहे. आणि हा कोण आहे तिचा प्रियकर. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय त्याच्या प्रेमात, दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती उद्या भूगोलाचा शेवटचा पेपर आहे, म्हणजे 12वी मोकळी 10वी मोकळी. मिटला विषय. आता ह्या दोघांचं झालंय भांडण आणि ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? मला इच्छा. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. आता तिला बाळ होईल का? नाही. तिला बाळ होणार नाही का? टाळकरी उत्तर द्या. आता तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या. मी म्हणतो आखी रात घ्या. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? उत्तर आहे का? तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात टाळून वयात आली. तिला बसला धोका. आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला सगळ्या पोरी कीर्तनातल्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर. आता पोरीनो जर तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागू देत नाही, मग कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? त्याला मोहम्मद इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही. भजनी टाळकरी पखवादे महाराज ध्यानात ठेवा. लोक तुम्हाला वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हे इंद्रिकांची वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, लोक म्हणतील हवा जायला लागलं, व फाटे बोलायला लागलं, तारीख नको. हा, आता मला 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून झालाय. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला शिव्या दिल्या नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. बस, बाकी काय नाही. मग बाकीचे लोक त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो, काही बोलतो म्हणजे खरे आणतो मी. मी फक्त कोणाशी लाल करीत नाही. हा माझा सगळ्यात मोठा तोटा आहे. आणि लोकांना कीर्तनकार असे लागतात का त्यांनी कमी सगळ्यांची लालच केली पाहिजे आणि ते आपल्या पिंडात बसत नाही. लोक म्हणतो तो महाराजच नाही, एवढा आहे तो मी. आणि कीर्तन कशी झाली तर आता 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, की झाली. आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं. 1 तास आई बापन पावडान गाणं संपत नाही. काय नाही हे तज्ञ येड्याचा बाजार. येणे लगेच म्हणायचं बाई हा काय आयुष्य माहिती सांगितली बाई. माझ्या तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई, खरंच नाही. माझ्या पप्पाच्या बापान मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात रडले बाई. आणि खरं सांगते बाई तुला, जे माझ्या घरात घडा तर तेच बाबाला सांगितलं.
बाबांना दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती? चाललंय आंधळ दळीत. आम्हीच्या सारखे खरं बोला त्यात तर धोका खात्या. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. ती मी ते एक म्हातारी येतील दातच नाही, आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न. तर चाललंय आंधळ दळीत, कुत्रपीठ खाते, बोलायचं नाही. आज आपल्याला मायेचा विचार करायचा नाही. दुसरी पोरगी भूपाळी. आणि भूपाळी नावाची पोरगी शरीर रूपी गावात जन्माला आली. या भूपाळी याचा अर्थ असा आहे, भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी, असं त्याचा अर्थ आहे. ती आली याच्यात जन्माला. कुठं? या गावात. कोण कोण? भूपाळी. आणि ती वयात आली, लग्न करायचं ठरलं. कारण पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. बापच्या मुलाबरोबर लग्न लावून देईल, त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पोरीनं झक मारल्यामुळं आपल्याला काही बोलता येत नाही. कारण 80% मुली इंस्टाग्राम अकाउंटला आहेत, 80%. आणि 80% पोरी इंस्टाग्राम पाहतात. आणि इंस्टाग्रामला हे कार्टे सगळे फोटो टाकतात. हे कुत्री बसेल, बोकड्या बसेल, शिळी बसेल. आता मी तुमच्या पुढे उभा आहे, मी सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणार बरं का आपलं भांडण होईल. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, बरोबर आहे. आता मी इथं कसं आहे, मी सावळा, आणि माझ्या फोटोत पाहिलं तर गोरा. मग हाच घोटाळा आहे. कबरी मांडी पोर फोटो देखणी दिसत आहे, पुरी ओरिजिनल पागल. यांनी पाहिलं का लगेच हाय हाय, ते शिंबरून लगेच वाय हाय वाय. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या थोडीच्या मुकादम झाल्या. येण्याचा बाजार आहे. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो काय आमचं बापाचं. आता ही पोरगी आली लग्नाला. कोण? भूपाळी. आणि बाप म्हणला आपण पुरीचं लग्न करू. लग्न करायचं ठरलं म्हणल्यावर बाप म्हणला पोरगी बाहेरच्या गावात द्यायचीच नाही, गावातल्या गावातच देऊ. ह्याच गावात नवरदेव पाहिला पोरीला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. दोघं खाजवा, नवरी भूपाळी, नवरा काम. आणि सगळे बारीक आहे का भजने बिजने. म्हातारी माणसं सुद्धा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो, डोळ्या वाट. आणि डोळ्यात पाप तयार झाला का ते मनात ट्रान्सफर होतं. आणि डोळ्यात मन एकत्र आला का विद्वान माणूस सुद्धा वाया जातो. हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय म्हणतोय. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवीच असे त्याला येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले तरती विषय सिंधू. आणि अजून एक ओवी त्याला, हे विषय जयाते ना करते, सुख दुःख दोन्ही न पावती. दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी आहे. घरी गेल्यावर उचका. अजून त्याला ओव्या दुसऱ्या अध्यायात. रूपाचे 2 गुण आहेत, याचे 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 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण आहेत, निंदा आणि स्तुती. याचे आणि 2 गुण आहेत, मोह आणि कठीण. रूपाचे 2 गुण, बेसूर आणि सुरेख. अशा दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या. घरी गेल्या उचका. आणि मग तो काम एकदा खवळला की 7 गोष्टी करतो. कोणत्या? ऐका. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही,
आणि कामाला लाज नाही. आणि हा काम फक्त या बाबाचं नाव घेतलं तरच घाबरतो तुकाराम. नाम घेता जाते नाम घेता जाते धडक मारिनी शंकरा धडक मारिनी शंकरा धडक मारिनी शंकरा धडक मारिनी शंकरा रामचंद्र केला केला ब्रह्मतमा केला रामाला केला केला ब्रह्मतमा केला करी काळा सितारा करी काळा सितारा करी काळा सितारा काय डीजे लावायची आणि त्या येडक्यानं पहिली धडक मारली शंकराला, दुसरी मारली रावणाला, तिसरी मारली विश्वामित्राला, चतुर्थी मारली तुम्हाला आणि मला. आणि काम नावाचा झाला हिचा नवरा गेला मग लोकांच्या
आता राहूया. आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे ही शिकून होईल सासू. ती सासू कोणी माहितीये तुम्हाला? वासना वाढवणं गाडी वासना. आपलं काय वासना आता बंद झालं. हॅलो ए बंद झालं. शांतरा शांतरा राहू दे. वासना. आता ही वासना कशी आहे? 8व्या अध्यायात होऊया. प्रत्येक वाक्याला पुरावा असला म्हणजे डोक्याला ताण नाही. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मर्गी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा असं 8व्या अध्यायातलं म्हणणं आहे. आता 8व्या अध्याय म्हटलं जे वासनेचे लक्षण आहेत त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे. 8व्या अध्यायामधल्या 24व्या श्लोकाचं असं म्हणणं आहे, माणूस जर रात्री मेला आणि तो जर कृष्ण पक्षात मेला तर त्याला चंद्रलोक प्राप्त होतो आणि पुण्य संपल्यावर खाली येतो. पण 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकाचं असं म्हणणं आहे, माणसाचा मृत्यू जर दिवसा झाला, तो जर शुक्ल पक्षात झाला, तो जर उत्तरायणात झाला आणि मरताना इंद्रिय जर टवटवीत असली तर त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. 8व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे त्याला अर्चिरा मार्ग. जो योगी सायुज्य दिन पाहून देह ठेवतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. आणि 8व्या अध्यायात त्याच्यापेक्षा अजून सोपा एक उपाय सांगितलाय. उत्तर दिशेला तोंड करून जर उत्तर दिशेला तोंड करून जर ओंकार नावाचा जप केला आणि शरीराचे 3,500 कोटी रोम जर ताईट धरून भजन करायला लागले आणि मीचा जर रास झाला आणि इंद्रियाचं जर दमन झालं आणि अशा वेळेस जर देह ठेवला तर तो योगी सायुज्य पदाला प्राप्त होतो असं 8व्या अध्यायाचं म्हणणं आहे. घरी गेल्या उचका. आता हे सोमवारी मरणं माळकरी मरतात हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा. काही म्हणतात तो माणूस माळकरी आहे. माळकरी नीट मरतात असं कोणत्याच ग्रंथात नाही. आता मी माळकरी पपतो आणि बोलतो मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो त्याच काय. तुम्ही जर वासनाच तुमची आकळली नाही तर बाकी काय प्रश्न राहत. वासना आकळायला 3 गोष्टी कराव्या लागतात. 16वा अध्याय म्हणतो पुजवणी देव पाहिजे, पेरून शेतात जायचे आणि तो शोणी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. विभाग काय सुंदर आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये 39 नंबरची ओवी आहे, विधीची वाप चुकली, अन्यायाची बी पेरी, कुकर्माचा राबू करी, असं मांड पाप पिके. माणसं म्हणतात बऱ्याच वेळा की भजनी करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का मारतात. याचं कारण आहे. काही काही माणसं म्हणतात तो 40 वर्ष दिंडीत जातो तरी त्याची म्हातारपणी असे हाल का झाले. त्याचं कारण आहे भजन करीत असताना मधला जो चहाचा गॅप असतो त्या गॅप मध्ये लोकांचं धुणं धुतात. आणि ते धुण्याचं पाप भजनाच्या पापापेक्षा जास्त होतं म्हणून भजनाला वाईट दिवस येतो. चला ही वासना नावाची झाली तिची सासू. आता नवरा झाला गेला बाबा. नवरी झाली दुपारी, नवरा झाला काम आणि सासू झाली वासना. आता त्या सासूचा नवरा विचा कोण होईल आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. पालटीला तगडी. आता तो दंभ कसा आहे पहा. दंभ कसा आहे पहा.
मी नसलो तर कोण वाजवीन? मी नसलो तर साल कोण म्हणाल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं ना तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा गडी आहे. बावला तेव्हा आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का? नवीन ते नवीन कीर्तनकार व्हायला काय पुस्तक लागत नाही. आता मेमरी कार्ड पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगत आपल्या येतात आपल्या हिता नाही तर काय सांगू संतांचे उपकार. या अभंग पाठ आहे. पवित्र सोमंडळी भूमंडळी काहीतरी तो एक आहे. पवित्र सोहळी भूमंडळी आणि शुद्ध बीजा पोटी पाठ करायचं आणि तेवढंच सांगायचं. मी आम्या झक मारली 31 वर्ष. आम्ही काय केलं आणि ते कार्ड छापायची आणि छापले का ते येड्यांना वाटायची. आणि त्या कार्डवर काय काय छापी देत माहिती का? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही 31 वर्ष काही खेकडं धरितो. जगात खरं बोलायचं नाही. आमच्यासारखे खरे बोलाल. जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. आणि खरा बोलला का त्याचा बांबू उपटलास 500,000 पाय. काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझा इतका येडा माणूस गावात येत आहे. तुला कोणी सांगितलं रे तू सदस्य आहे? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये. तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला दंब आहे हा. आणि हा दंब नावाचा माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर एकूण आलाय. तर काय ठेवाला? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली नसती. त्यांनी तिसरी केली असती. गडी येतो त्याला. हे सगळ्या दंबाच्या गोष्टी आहे. आणि परमार्थाला घातक कोण आहे? दंब. एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल. काय तुम्हाला परीक्षा द्यायची नाही. पण चारित्र्य जर ढासळलं तर परमार्थ संपला. नाही इथं तुम्ही किती ठिकाणी गण लावता याला कवडीची किंमत नाही. कोण खात नाही. किती बरं कांदाच बुडाला. तू काय करशील? काय करशील तू? काही लपावशील गण लागतो रोज. काय करायचं? दुपारी जुगाड खेळायचं. काही म्हातारी माणसं अशी चित्र आहेत गावात. येऊन भर देवळात उताणी पडतात आणि हरिपाठा टायमाला घरी निघातात. कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची आवडा येऊन भर चांगल्या खाजीत उताना पडत आहे देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला. आता ते वळतील. नाही त्याचा उपयोग येतो परमार्थ करण्याला. नाही बाबा असं चालणारच नाही. एक वाक्य सांगा. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. आता एखाद्याला म्हणलं तुला 10 लाख देतो कीर्तन संपल्यावर इंदुरीकर भोकस बुक्स. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला. या जगात तुम्ही काही करू शकता. तुमच्याकडे फक्त 3 गोष्टी पाहिजे. पैसा, सत्ता आणि दडपशाही गुंडशाही करायची ताकद. मान्य आहे? तुम्ही 10-5 पोरं पाळा. कोणाचाही खून करू शकता. तुम्ही काही करू शकता. पतसंस्था तळासकट आणू शकता. तुम्ही कोणाचाही गेम चालू करू शकता. 90 वर एखाद्याला उडू शकता. तुला 90 पासून त्याच्या गाडीला कट हाण मेला. दोन्ही बॉल्स टाकली. तुम्ही काही करू शकता. पण इंदुरीकरचं वाक्य ध्यानात ठेवा. या जगात 2 जण असे का तुम्ही त्यांचं काहीच करू शकत नाही. एक मृत्यू आणि 2 काळ. तुमचा पैसा, अडका, सत्ता सगळं खलास. म्हणून विश्वात तुकोबरायनं कुणाला धन्यता दिली नाही. काळाला धन्यता. कधीतरी विचार करा. धन्य काळ संत गेली. अहो भाऊ गेला, आई गेली, बायको गेली, गुजरी आणि मुलं बाजूला झाली, जमीन गेली, संसाराची राग झाली, बायको गेली, बंबाजीनं मारलं, रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला. पण कुणाला धन्य म्हणजे नाही ते. तुम्ही अभ्यास केला का? भाऊ गेला. गेला भाऊ, नाही बोलले काही. बायको गेली,
नाही बोलले काय, मारलं बाबाजीनं, मारलं. नाही बोलले काय, नाही. गाठा पाण्यात टाकला, नाही बोलले. खळखळा डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. देवा, आयुष्यात एकच पाप केलं मी की 13 दिवस तुम्हाला खडकावर उभं ठेवा. आता माझी एकच इच्छा आहे, दिसू नये जना ऐशी करी नारायणा. मग मला सांगा, एवढ्या क्षणात लोकांचा तुकोबरायाने सहन केला, पण तुकोबराय कुणाला धन्य म्हटले नाहीत. पण ज्या दिवशी मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या भाग्याचा उदय झाला, धन्य काळ संत भेटली. आता काळ खात नाही म्हणून नाम घेतात आपण. तुम्ही काळाला पैसे लय आहेत तुमच्याकडनं, लई पैसे लय. मग तुझ्या पोरीचं लग्न आहे, म्हातारा मरायला लागलाय, मग 2-4 एखादा कोटी तसं की आम्हाला रे कमाय. मुलीचं लग्न होईल तर आमचे वडील ठेवा, राहिलेली रक्कम संध्याकाळी टेबल नंबर 3 वर अख्या धाब्यावर पोहोचू. खरं ना? ऐ खरा हे मजीराव 3 नंबरच्या टेबलवर आहे, तिथं चकल्याची बाटली ठेवली असेल, तिथे मी बसला. तुम्ही पैशाने सगळं करू शकता. काळ नियम आणि पाया पडून सांगतो, प्रत्येकाचा काळ असतोय, जरा जपून वापरा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता, 6 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता, आता 29 पर्यंत काळ नाही. मध्ये 2 महिने येईल, आता एप्रिल मे मध्ये दिवाळीला जर आलाच. काळ नाही, काळ असतो तो काळ. सुनेचा काळ आहे, सासूचा काळ आहे. आणि पाया पडून सांगतो आज तुकोबरायच्या बिजेला, माझ्या सगळं 90% लोक काळाच्या विरोधात वागतात म्हणून दुःख आहे. खायला कुठे लोकांना, आता हायवेच्या कडेचे तुम्ही एवढे कोट्याधीश लोक आहे, तुम्ही काही गरीब नाही, तुम्हाला खायला कुठे? तुमचे फक्त कपडे टाईट आहेत. काय आहे तुमच्याकडे, काय आहे तुमच्याकडे? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर बर, तुला खोबरं कळतं का एवढं सांगा. तुझ्या घरात खोबरं कधी येतं? जेव्हा पप्याचा बाप काळी पिशी घेऊन येईल. खाय ना कुठे लोकांना खोबरं नाही खा. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकी तो म्हणजे तो गावता की तुला खायलाच कुठे लोकांना. फक्त पांढरे कपडे घालायचे, टाईट फिट, मिशा बिशा काढायच्या, भारीतली ब्रँड पेन्शी, बायकोचे 2-4 घोडे लावायचे, धाब्यावर वाटे आणायचं, चालले घरी. अरे सगळ्यात मोठा अन्याय तुम्ही लोकांवर नाही केला, तुमच्या शरीरावर अन्याय केला. रोगाची उत्पत्ती तुमच्या शरीरावर अन्याय केल्यामुळे झाली. याची कॅपॅसिटी नसताना तुम्ही त्याला का देता? का देता? याला भजन लागत आहे, तुम्ही त्याला देत नाही. याला संत संगत लागत आहे, तुम्ही त्याला देत नाही. आणि याला 90 लागत नाही, तुम्ही डोळे झाकून त्याला दिल्याशिवाय. तुम्ही त्यातल्या एखाद्यानं जर प्रयोग केला, कुणी सही जायचा, कुणी आहे ना कुठं तुम्हाला? आता आपण तुकोबरायला निरोप पाठवला, झाला खालचा एक घेऊन जाय कुणी सगळं. आता तुम्ही 4 वेळा आले, मग एकदा यायला काय हरकत आहे? चाकणला आले, मुलीसाठी आली, निरोबरायासाठी आली, मग एकदा झाला खालच्या एखाद्या वार करण्यासाठी या. आणि कुणी सगळं न्या. कुणी कुठे? कुठे कुणी? कुणी कुठे? सप्त्यापुरतं गण लावून कुठं परमात होतो का? हा, येलोडीला आले, कुठे तुम्ही? आपल्याकडे बेवजावला 22 रोट्या आल्या, 22 रोट्या आल्या, 22 अख्ख्या रात फॅन लावलं तरी वाद जाईल. तुम्ही कुणी न्यायची कुठून? मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार. आणि ओळी पहा त्याला किती सुंदर आहे. 6व्या अध्यायात ओळी बर का, जागणे जरी झाले, माऊलीची भाषा आहे, जागावं सुद्धा मिथली भाषा, मिथली बोलीशी. ज्ञानोबरांच्या भाषा 6व्या अध्यायात अशा सुंदर आहे. वेळेत झोपावं, वेळेत उठावं, वेळेत भजन करावं. दिवस उगल्यानंतर जी माणसं उठतात त्या माणसाने त्या दिवशी उठू नये, उठू नये. आणि सूर्य उदयानंतर जो माणूस उठला त्याचं आपण तोंड पाहू नये. म्हणून जुने लोक बैल बाजारात न्यायचा असला शनिवारी चाखणला
तर दिवस उगायच्या आत बैल गावाच्या बाहेर काढत होती. हा? नको एखाद्या पांढरच तू आणि दिसायला, आणि ते पांढरं नेमकं डबडं घेऊन यायचं, राम राम आला काय तो म्हातारा. त्यांची तोंड पाहून ऐशी माणसं दिवस उठता उठतात, रात्री झोपतात, वेळेत नाही, भजने बिजने हे पक्वादे बिक्वादे, कीर्तन संपल्या झोपलं पाहिजे. हे 3 वाजेपर्यंत मोबाईलच पाहिजे. केवढा येडेपणा आहे. नाही नाही झोपलं. आता मी मोबाईल वापरीत नाही, आपली परिस्थिती नाही. सगळ्या कीर्तनकारात गरीब कीर्तनकार आहेत. मला मोबाईल नाही, मी मोबाईल वापरीत नाही म्हणजे मी अजून एकात कधी मोबाईलच घेतला नाही. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, मला कोण मिळालं तपास नाही, कोण आला तपास नाही, कोणाशी काही जगाशी आपला काही संबंध नाही. गाडी, पुस्तकन, कीर्तन. कोण मिळालंय घरून निघाल्यावर घरच्यांना परत फोन नाही, जाईन तवाच. नाही नाही काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. काय संबंध आहे? ज्याला गरज आहे तो आपलं घेईन. हॅलो पुढे नदीवळी जळतो येतो, काय कालवण केलं, बोंबील भाजले खाती, काय फोन नाही. उलटे माया क्लिपा टाकून युट्यूबवर लोक कोठ्या दिवसाले आणि माझा गेम केला. बरोबर, म्या खरं बोलल्याची लई फळं भोगली महाराज. मग मी निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे, नाही तर आजही तुम्ही रोज नवं लफडं आहे मायाभोवती महाराज. आता हे चोपदार ब्रह्मानंदात नाचले का जाणून बुजून नाचले? ब्रह्मानंदात नाचले. एखादा लगेच चड्डीच्या खालून मोबाईल काढणार. इंदुरीकरांच्या कीर्तनात आणि तमाशात काय ते कसे नाचले, बिचारे तल्लीन झाले, नाचले. ती माऊली नाचली, ब्रह्मानंद नाही. ही सासू आहे आणि दंब आहे, इथं आलतो आपण. तुम्ही का अजून सासरा चाललाय, अजून नंदा दीर बरंच कुटुंब आहे. तो दंब नावाचा सासरा भगवंताचं चिंतन केलं तर जाईल. आजची परिस्थिती सत्ता कमिटीवाले ध्यानात ठेवा, वाटलं तर मला कधीच परत बोलू नका. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत. एवढ्या पवित्र ठिकाणी आज कीर्तन आहे, पण 10 वर्षानं ह्या जागेवर तुम्हाला सांगतो, जर असाच काळ राहिला तर इथं दिवा लावायला माणूस राहणार नाही. तुमचं काय मत आहे बोला? अजिबात नवीन मंडळी देवळाकडे यायला जमून देत नाही. दिंड्या तपासा, सगळा वयस्कर माल आहे. सप्ते तपासा, सगळा रिटायर माल आहे. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमवून देत नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच गणपतीची आरती येत नाही. एवढी वाईट स्थिती आहे. आणि बोल ना काय इंदुरीकर, 30 तारीख नक्की होतो नालायक मुली. आज अशी स्थिती झाली. बोला तुमचं काय मत? कोण भजन करील? या देवळाने दिवे लावील कोण? कोण लावील दिवे? नवीन पिढी 40% पोरं मोबाईल मध्ये गेलेत का नाही बोला? 40% शाळेतल्या पोरांना मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत. म्हणून सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो, ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेत जा, सोसायटीत 2 तरुण पोरं घेत जा, सप्ताह कमिटीमध्ये 2 तरुण पोरं घेत जा, आणि म्हातारी माणसं थोडं वयामानानं मागं सरकत जा. त्याला पोरांना करू द्या. तुम्ही काय उक्त घेतलं नाही, त्यांना जमून का? तुम्ही काय सोन्याचा धुरका तर ते काढायचं. तुम्ही खिडक्या खाला ते चौकटी खातील, खायचंच ना. पण नवीन मंडळी जर देवळाकडे आली नाही तर संप्रदायाला वाईट दिवस येतील. तुमचं काय मत आहे? एवढं पुढे आज दिंड्या तपास तुम्ही एकच माणूस आकडा करतोय, तोही कोणाला म्हणून देत नाही. आणि त्याला जर म्हणलं नीट म्हण, दुसरी दिंडी, कुठली दिंड्या? एका दिंडीच्या 9 दिंड्या झाल्या आणि कोणालाच काही येत नाही. पण फुगीर लगेच एकानं म्हणायचं ट्रक आपली, रथ दुसऱ्याचा, काढा दिंडी. खरं का खोटे बोला, पाहता का नाही? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. कीर्तनात बसेल 10 लोक येतात. आता इथं शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं माया पुढे बसेल, नाव सगळं सांगल. तुमच्या बापान पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? खरं का खोटे बोला? रोज मोबाईलला आत्महत्या आहे पोरांच्या. शेअर मार्केट 40% पोरं मोबाईलने गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेले. पुढचं ऐकायचं का? ऐकायचं पुढे जायचं, ऐकायचं पुढे जायचं. सांगून टाकू पुढे जाऊ, सांगून टाकू ना. 10%
40% मोबाईलने गेले, 10% शेअर मार्केटमध्ये गेले. बापाव कर्ज नाही, पोरांनो कर्ज आहे सध्या. बोलायचं नाही, फक्त कोणी बोलायचं नाही. बोलला तो ठेवायचा नाही, बोलला तो ठेवायचा नाही. बापाव कर्ज आहे, पोरांनो कर्ज आहे, बापाव कर्ज नाही. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली लोणावळ्याला, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, दुकान विकलं. दुकान विकलेली 2 जण कीर्तनात बसले आत्ता. बोला, खरंय का खोटंय? कर्ज काढायला बाप, माशी आणायला पोऱ्या, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 150 आणि निघली घर सुधराया. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लय नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं, इस्टेटीला का आग लाव. बोला बोला, आग लावी त्या. 10 गुंठे इकली, दाद्याचं कर्ज फेडलं. दादे प्यायला लागला. पिऊ द्या, तो काही पेत नाही. माझ्या पोरात चव नका घालू. आपल्याला कुठं लई आहे, वाणिकीनीचं एकुलतं एक आहे. आणून ठुस जाय फ्रीज मध्ये, पप्याला झोपताना देत जाय. तू घर सुधराय निघली ना. पप्यानं आणली कोणशी पोर घरात, आणू द्या. मा पप्पे किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळाना. त्यानं निदान कोणशी का होईना पण आणली. आहे तिला पहिलं पोरग, मग त्याला काय होत. खरंय का खोटंय? आणि वरून पोराला म्हणती त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसंच. मी म्हणून राहिले, त्याच्यात गाढवात काही फरक नाही. त्याला मी 9वी पासून पाहते. बोललं का राग येतो. खरंय का खोटंय? त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. मला 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. क्या बात, वा वा. तुम्ही रांगेत उभे करा. 100-93 दारू पितात. दारू न पिणे हा कमीपणा आहे सध्या. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. सांगूनच टाकतो 2 मिनिटात. लाज वाटते. ह्या 4 वर्षात 10व्याला जायची. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. 12वीचा पहिला पेपर आवडून गेला. 4 पोरं दारू पिली. एवढी फुल. आता 4थं गाडी कुठं बसेल असेल मोटरसायकल. 4थं कॅरेजवर तांगड्या फाकेल. चाललं एवढं धडकलं, पडलं, 2 बॉल सटकले, मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकाचं प्रवचन ठेवलं. काय वांगच सांगू का मी 10व्या? मी म्हणतो प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? काय बोलायचंय मग? वस्तुस्थिती खरी का खोटे बोला. असायच्या गोष्टी राहिल्या नाही. बापानं खांदा दिलाय पोराला. आज बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. काय आयुष्यामध्ये बापाने पाप केले. कोणासाठी इस्टेट कमायची. पाण्याची बाटली न विकत घेणारी माणसं आहेत आपण. निसळ पाववर दिवस काढणारी माणसं आहेत आपण. लाज वाटली पाहिजे आपल्याला. चप्पल तुटली तर आपण सुतळीने पाय बांधलाय, अंगठा बांधलाय चपलाचा, पण आपण 10 रुपयाचा अंगठा नवा टाकला नाही. आणि आज आपल्या पोराच्या अंत्यविधीला आपल्याला जायचंय. काय विचार करा आयुष्यामध्ये. काय गाड्या बांगल्या नाग लावित तुमच्या. काय करायचं ते इस्टेटीचं. आई जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते तर आईने काय पाप केलं आयुष्यात? काय पाप केलं? काय 3 रगाचं लुगडं दिसली, ही तिची चूक झाली. बायको तिने स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मोठे केले, ही तिची चूक झाली. 12-12 तास भाताची आवनी केली तर तिचे पाय सडले. आणि म्हशीचं दूध काढून तिला मुलं बाळ मोठी केली, ही तिची चूक झाली. आणि आज तीच आई जर पोराच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर तुम्ही आयुष्यात कमावलं काय? काय कमावलं? अरे नाही रे, भाताची आवडी करताना तिला हातावर भाकर घेऊन 12-12 म्हशी वळल्या रे. आणि ती आई मुलं आज अक्षरशः या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर अक्षरशः प्रेताजवळ लहान आली पोरं उड्या हाणतात. उड्या. अशी ही चिमुरडी पोरं आहेत. काय माहिती आता ही चिमुरडी पोरं आहेत. काय माहिती यांना माझा बाप गेलाय. काय माहितीये त्याला माझी आई विधवा झाली.
ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात आई सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं. आणि तीच पोरं विचारतात, आई पेटवलं ग माझा बाप, आई पेटला माझा बाप, सांग आई त्याने काय केलं. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय. या 3 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. कसायला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक औलाद आहे दारुड्याची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत महाराज. भांडे लुगडे विकले आणि बायकांची लुगडे. दळायला गेला दळणं शिकलं. खरंय का खोटंय बोला. काय शिवण आहे. आणि याला फक्त 3च गोष्टी कारणीभूत आहे, दारू, जुगार आणि मोबाईलचे गैरवापर. बोला तुमचं काय मत आहे. आणि त्या दंब नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. त्या 4 पोरी कोण होती त्याच्या. नवरा कोणी गेलं बॉम्बाला, नवरी कोणी भुपाळी, नवरा कोण का, सासू कोणी वासना, सासर कोणी दंब. त्याला 4 पोरी आहेत. या 4 पोरी हिच्या कोण होती. अरे मोठ्याला बोला ना. नंदा. त्या नंदांची नावं माहिती तुम्हाला काय. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आता हे 4 झाल्या नंदा. त्या नंदांना 6 भाऊ आहे. आता हे 6 भाऊचे कोण झाले. कोण कोण आहेत ऐका. क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि ती पोरगी आली ह्या गावात नांदायला. काला भजन करीन मराय. ती नांदती कुठं. इथं तुकाराम बीज होती, इंद्रिकचं कीर्तन होत. तिचा बाप म्हणला पोरीचा, बाई चला आज इंद्रिकचं कीर्तन आहे, पंगतही आहे उद्या. आता ए जा पटकन पटकन जा. उद्या काल आहे आणि इंद्रिकेचं कीर्तन आहे. येते का ग बाई. कोण आणायला गेला. बाप. पोरगी काय म्हणे माहिती का. बाबा त्यांना विचारा. जावाई बुवा, ओ जावाई बुवा, मुलगी पाठवा. काय मामा, आपलं काय चालत या घरात. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. येईन बाई, येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय येई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. तेव्हा बुकती मी घरात बुकते, तिचं कोणी ऐकत नाही. येई बुवा, मुलगी पाठवा. मी तर वांग्यातलाय. रक्षण पास होत. बाप गेला असा गाल वाढला पोरीचा. लय बारीक आहे का बरं. बाई आलतो यायला तुला, पण सासरा नाही म्हणतोय, सासू नाही म्हणते. बाबा त्यांनी नाही पाठवू द्या, तुम्ही रडायचं नाही आता. का. अगं माझा अपमान झाला ना बाबा. तुमचा जो अपमान झाला ना माझ्या दारात येऊन रडायचा, याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहे. पुरीने नागाटमध्ये उत्तर दिलं बापाला. बाप म्हणला मी असं काय पाप केलंय. बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये तुम्ही जर मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामे नदी चित्ता नदी
शांता माता माऊली पाचारिता नाही दिला मागता शब्द नाही दिला मागता आकडा झाला बाबा. आता तुम्ही रडायचं नाही. कोण म्हणते पोरगी? कारण आता तुम्ही जर रडले ना बाबा, तापमान तुमचं तर झालायच, पण मुलीचा दारा बाप रडला म्हणजे मुलीचाही. पोरगी म्हणणे आता ऐका, माझ्या अपमानाचं मला काही वाटत नाही, पण तुमच्या अपमानाचा बदला मी घेणार. राग जास्त राहतो. ज्याला मुलगी नाही ना त्याचं काही खरं नाही. मुलगी पाहिजे. गेले आता बाप गेला. मग बाई तू काय करशील? काय करील? ऐका मी काय करील. कोण म्हणती? पोरगी. मी काय करील ऐका. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवी. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवेन. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवेन. कारण अपमान कोणाचा झालाय? बापाचा. आणि मुलींच्या बाबतीत एक सांगू का? पोरीनो, मुलगी मला आहे. पोरगी काही सण करू शकते, बापाचा अपमान सण करते. अशा मुली पूर्वी होत्या. आता पुरीचं डायरेक्ट म्हणणं माझ्या प्रियकराचा दुश्मनच माझा बाप आहे. कारण मी जी चॉईस केली ती चांगली आहे. आणि मुलींचं एक वैशिष्ट्य असतं, कोणती पोरगी घ्या, वर्ल्ड जगातली कोणती पोरगी घ्या, पोरगी कधी हुशार पोरावर प्रेम करीत नाही. आता जगात सापडणार नाही तुम्हाला तर पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरावर करणार. दरिद्री म्हणजे इन मराठी भंगरी. काय करतोय? इरीवरच्या मोठी चोरीतोय. आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात आहे. आता ही पोरगी बिघडली. कोण? भोपाळी. अपमान कोणता झाला? बापाचा. आता पोरगी काय म्हणली माहिती? बाबा काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार. कारण भजनच फक्त कामाला शांत करू शकत. नाम घेता कापे. म्हणजे काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आणि वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करणार. तिचं कुठं उपटून टाकणार. आता राहिला सासरा. सासऱ्याला घरातून काढून द्या. आता सासरा काढून दिला, राहिले हे चार. कोण? नंदा. यांना भाजून टाकी. भाजून म्हणजे जुन्या म्हातारीचा शब्द आहे.
बाजून म्हणजे लग्न करून लग्न करून टाकलं म्हणजे त्या खोटावटी निघून गेला. मग आता राहिले कोण त्यांचे भाऊ म्हणजे माई कोण दीर. त्या दिरांना लग्न करते आणि वाईला काढून देते. आता नवरा गुतला भासणार, सासू गेली नामान, सासरा गेला घरातून बाहेर आणि नंदांची झाली लग्न आणि दीर गेले वाईले काढून. आता मला कोणचं भेव राहील ते राहिले ना. मग ऐका बाबा, मी तुमचं रूप डोळ्यात साठवेल आणि अखंड भजन करून करून. सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे, बल्बचा प्रकाश